भाऊ नमस्कार. नमस्कार. आज 7 सप्टेंबर 2025 टोमॅटो काय भाव गेले? आज 450 रुपये दिले. आज सौ. हा. आज मेघदूतला काय बाजार आहे? मेघदूत 350. आर्यमान आर्यमान पण 300 350. 108. 108 300. काय साधारण किती आवक झाली असेल? आज आवक कमी होती मालाची जरा. अच्छा, कमी होती. हां. किती लागवड आहे आपली? आमचे 1 एकर लागवड आहे. किती खर्च येतो एकरी? एकरी 1.25 लाख रुपये येतो खर्च. काय मार्केटला सूचना? मार्केटचं काय नाही, व्यवस्थित काम आहे, सुंदर आहे एकदम. अच्छा, सुंदर काम आहे. चला धन्यवाद तुम्हाला पण. गणपती विसर्जन काल कसं झालं? काल छान झालं. गणपती विसर्जनाच्यामुळं आज थोडी आवक कमी होती, पण आम्ही त्या गणपती बाप्पा पावले आज जरा आम्हाला. चला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. ओके, धन्यवाद. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 7 सप्टेंबर 2025 रोजी मेघदूत व्हरायटीला साधारण 350-400 बाजारभाव मिळाला. साऊला देखील तिच्या आसपासच बाजारभाव मिळाला. गणपती विसर्जन झाल्यामुळे थोडीशी आवक कमी आहे. साहेब शेवटचं 2 क्रेट राहिले साहेब. ते जरा शेतकरी गाडी खाली करायला गेला आणि दुसरं वक्कल ते आलं का ते काय भाव मागतायत? ते आजचा बाजार झालेला आहे तसं मेघदूतचा 350 ते 450 चांगला माल. आर्यमान 300 ते 350 आणि बाकी जनरली मग 200 ते 300 रुपये आहेत मार्केट. साऊ आज टाईट होतं 350 400 450 पर्यंत गेलं साऊचा. तर काल गणपती विसर्जन झालं, 500 रुपये पण गेली साऊ. 500 पण गेले. हो. आज म्हणजे काल गणपती विसर्जन झालं. हां. काय त्याचा फटका बसला आवक होण्यासाठी? फटका थोडासा 10% आवक कमी होती, पण मग बाकी सरासरी आवक नेहमीप्रमाणेच होती. साधारणतः 15 ते 17 हजार कॅरेटच्या आसपास आवक असेल. काय बाजार वाढतील? बाजार आता मुंबईमध्ये गणपती उत्सव हा मोठा असतो. रस्त्यावरती जे काय फेरीवाले वगैरे असतात त्यांना बंदी असते. आता जर 2 दिवसात जर सगळं पूर्ववत झालं तर बाजार 500 रुपये पण जाण्याची शक्यता आहे. आता 1-2 दिवसात आपल्याला त्याचा अंदाज येऊन जाईल. आता मार्केट कमिटीचं एवढं चांगलं काम आहे, शेतकरी खूप समाधान व्यक्त करतायत, परंतु बाकीचे विषय मात्र गाजतायत. मागे जमीन खरेदीचा विषय गाजला, आता मध्यंतरी संडास घोटाळा विषय गाजला. काय तुम्ही संचालकात वस्तुस्थिती काय संडासची तरी? नाही, आता तुम्ही जाऊन पाहतायचं ना साहेब, इथं तो आता विषय तो होता. मी काल परवाकडं बाईट ऐकली होती. कुठेतरी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. मार्केट कमिटी बदनाम होते असं वाटत नाही? नाही, आता थोडंसं ऐकायला येत चाललेलं आहे. सभापती साहेब जरा म्हणजे वैयक्तिक घरगुती कारणानिमित्त थोडंसं बाहेर गावी गेले. ते आल्याच्या नंतर आपण त्याच्यातून मार्ग काढू. मार्केट कमिटीचं आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे एवढं सगळ्यांचा उद्देश त्यांचाही आहे, बाकी सर्वांचा आहे, सर्व शेतकऱ्यांचा आहे. तुमची काय सूचना मार्केट कमिटीला? काय नाही, आमची सूचना काय नाही, आमचा माल विकून नाही राहिला. अच्छा, माल विकून नाही राहिला. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय मार्केट कमिटीला सूचना? काय नाही, ओके, चांगलं आहे सगळं. एकदम चांगलं आहे. हो. जरा बाथरूमची थोडी व्यवस्था चांगली बघा बाथरूमचाच विषय निघाला. तिथं जरा काय बाथरूमचा प्रॉब्लेम काय? अजून वाढवायला पाहिजे. नंबर लागत 15 अच्छा, संख्या वाढवली पाहिजे. ठीक आहे, संख्या वाढवायला वाढवतील. बाकी अजून काय सूचना? नाही बाकी काही व्यापारी, आडतदार, नाही बाकी दुसरं कर्मचारी चांगले सगळे तुम्ही कुठून आले? आयल्यानगर. पात्र घेताना पाथर्डी. हो. कुठली व्हरायटी आणली होती? आर्यमान, मेघदूत. काय भाव गेली आज? 350. 350 पावणे 400. 350 पावणे 400. चला प्रवास सावकाश करा. दादा नमस्कार. नमस्कार. पावसामुळं अतिरिक्त पाऊस झाल्यामुळं हे असे फळावर डाग आलेले आहेत आणि ह्याच्यामुळं व्यापारी असे डागी माल अतिशय कमी भावात घेतात. काय भाव मागतायत? हे डागी माल मागतात फार 150 रुपये कॅरेट, 100 रुपये कॅरेट असं. कुठली व्हरायटी? हे आर्यमानची व्हरायटी. आर्यमान. आर्यमान. कितवा तोडा आहे? हे दुसरा तिसरा तोडा आहे. दुसरा तिसरा तोडा आहे. हा, आणि फळावर अतिशय मोठ्या प्रमाणात डाग आले. हे रोगाट वगैरे काहीच नाही, पण अतिरिक्त पाऊस झाल्यामुळं. तुम्ही कुठून आले? हे केंदूरचे, आम्ही साकोरे. अच्छा, केंदूर. हा, म्हणजे शिरूर तालुका. तालुका. हा, शिरूर काय मार्केटला काय सूचना? मार्केटला काय ना, व्यापारी कधी कधी माल ठरवतात आणि दुकानावर गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर कमी भाव करा, डागी आहे, असे खराब आहे, बारीक माल आहे, असं काहीतरी बोलून परत शेतकऱ्यांना भाव तिथं नेऊन परत कमी करतात. पण हे कधी चुकीचं कधी शेतकरी वरचा थर चांगला लावतात आणि खाली मग थोडेसे टोमॅटोची आहे. नाही, असं क्वालिटी. होत नाही. शेतकरी जो माल आहे ना घरी, नाही, असं काही वेळा घडलेलं घरूनच पण आहे ना. प्रतवारी करून आणतो. शेतकरी बरोबर आहे. हा माल घरून प्रतवारी करून पण आणतो. असं कधी कधी घडतं पण ना काही हा, शेतकऱ्यांना. काही क्वचित शेतकरी होत असेल चुकून, पण सर्रास शेतकरी घडून मग प्रतवारी शेतकरी करून बांधवांनी पण काळजी घेतली काळजी पाहिजे. घेतली पाहिजे. व्यापाऱ्यांनी इथं माल पाहून घ्यावा, पाहून घ्यावा, नंतर खळखळ घालू नये. करू नये. हा, चला धन्यवाद. ओके. मंडळी नमस्कार. आज शेवटची गाडी राहिली, ठरवून टाका. भाऊ काय भाव मागतोय? मागते 250 रुपये.
250 रुपयाचं काय कारण आहे? मिक्स तिरंगा टाईप थोडा कलर डिस्कलर आहे. थोडं जरा घ्या समजून. दिले होते ना. कुठून आले तुम्ही? म्हैसगाव. म्हैसगाव. अरे बापरे, किती किलोमीटर अंतर आहे? 50-60 किलोमीटर आहे. एवढं लांब आले? 50-60 काय तसं म्हणजे किती वाजता निघाले? 6 वाजता. कुठलं म्हैसगाव? हा तास 6 वाजता निघालो. सकाळी 6ला निघाले, थोडे लेट झाले पण हरकत नाही. जरा सौदा करून टाका. करा फायनल. गुलाबी माल है, अच्छा माल आ रहा है. मान 3 गए, मैं 1, 2, 3.5 गए. मैंने इतना नहीं कर डाउन था यार. काय भाव मागताय? 250 गुलाबी. 250. वाढवा, थोडा वाढवा. अरे इतना फिर अच्छा माल. काय भाव म्हणताय? 321 लावा म्हटलं त्यांना. हा किमान 300 तरी लावा. हो व्यापारी साहेब, करा फायनल. किती क्रेट आहे? 31 कॅरेट आहे. 31 क्रेट आहे. हो करा फायनल. जा देऊ नाही राहिले तर काय ते म्हणतात ते 350 करा, किमान 300 करा. मार्केटचा अंदाज घेतील ना. हा मग करा थोडंसं, घ्या सांभाळून. जातं शेट तिरंगा माल आहे तुमचा. गुलाबी माल है. तिरंगे किती रे? तिरंगा नाही हे काय टोमॅटो चांगली आहेत ना. हे पहा आणि एखादं ठीक आहे, जे खराब असेल ना इकडे पहा ना. त्याचा बाजार थोडा कमी करा. घ्या नाही जरा. आता बाजारात आलाय 200-250 जर असं पडून मागितल्यासारखं होतं ना. नाही ना, आमचं खापल्यावर 3,500 घेतो ना शेट आम्ही. आमचं विकत नाही ना. आमचं हो चला पुढे मागे करा. घेऊन टाका एक शेवटची गाडी. नाही ठरवून टाका फायनल. तुमच्यामुळे 25 जास्त दिला. किती लावले भाऊ? जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 7 सप्टेंबर 2025 रोजी साऊ या व्हरायटीला साधारण बाजारभाव 350, पावणे 400, 400, 450 पर्यंत मिळाला. आर्यमानला देखील 250 ते 350 रुपये बाजारभाव मिळाला. इतर व्हरायटीला बाजारभाव कमी झालेला आहे. गणपती विसर्जनामुळे थोडीशी आवक देखील घटलेली आहे. शेतकरी बांधवांचं बाजारभाव कमी असल्यामुळे नुकसान होतं आहे. व्यापाऱ्यांना विनंती आहे योग्य बाजारभाव द्या, की जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. फोन करतो 2 मिनटात मार्केटमध्ये. भाई साहब नमस्ते. मस्त साहब, क्या टमाटो मंडी कैसी हो? मैंगो गया 4, 3.5, 4 के अंदर गया है. और साऊ 200-250 रुपये. आर्यमान अरे मन गया 300 के अंदर. और 108. 108, 300 गया है. आज नारायणगांव की मंडी के कैसे हाल है? हाल बिरे है इस टाइम. कैसे क्यों? सब तरह माल चालू है ना. अच्छा बाजू चालू है. चालू है. गाँव, क्या? नासिक, पिपलगांव. फार्मर के लिए कोई इंस्ट्रक्शन? कुछ नहीं. चलो धन्यवाद. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव 200, 250, 350, 400 रुपयापर्यंतचा मिळाला. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 7 सप्टेंबरला थोडीशी आवक कमी झाली आणि त्याचा काही प्रमाणामध्ये फटका शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही बसलेला आहे. 7 सप्टेंबर 2025 रोजी साऊ या व्हरायटीला 400 रुपये देखील बाजारभाव मिळाला आणि प्रामुख्याने मेघदूत या व्हरायटीला बाजारभाव 250 ते 350 रुपयेपर्यंतचा मिळाला. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 7 सप्टेंबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण 15 ते 20 हजार क्रेटची झाली. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळत असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी येत असतात. 7 सप्टेंबर 2025 रोजी मेघदूत या व्हरायटीला साधारण 250 ते 350चा बाजारभाव मिळाला. साऊ या व्हरायटीला 350 ते 400 रुपयाचा देखील बाजारभाव मिळाला. गणपती विसर्जन असल्यामुळे आवक थोडीशी कमी झाली. साधारण 15 ते 20 हजार क्रेटची आवक झाली. सध्या जुन्नर तालुक्यातील टोमॅटोच्या बागा उरकलेल्या आहेत, त्यामुळे इतर तालुक्यातील माल या ठिकाणी विक्रीला येतोय. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये
शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चांगले पैसे होत असल्यामुळे अगदी सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद, परभणी इकडचे सुद्धा लोक टोमॅटो विक्रीला या ठिकाणी येत आहेत. शेतकरी बांधवांनो, खूप दूरवरनं येताना स्वतःची काळजी घ्या, वाहन सावकाश चालवा, घरी सावकाश पोचा आणि तुमचे पैसे जर एखाद्या व्यापाऱ्यांनी थकवले तर मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये तुम्ही सांगू शकता. तुमचा रुपयासुद्धा इथला एकही व्यापारी आडतदार बुडवत नाही. नारायणगावच्या मार्केटमधले सगळे व्यापारी आडतदार सगळेच चांगले आहेत. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये प्रत्यक्षात नेमका बाजारभाव काय मिळाला आपण जरा जाणून घेऊया. हो, नमस्कार. नमस्कार. आज 7 सप्टेंबर 2025. आर्यमान व्हरायटीला बाजारभाव काय मिळाला? आर्यमान नवीन मधली आहे 300, 350, 350. साऊ साऊ पण तेच आहे. काही वक्कल म्हणले 400, 450 पर्यंत. मेघदूत एखादा अर्ध साऊला पण बाजार चांगला मिळाला. साऊला मार्केट आहे ना 350. आर्यमान कमी आहे 108. 108 आता एकच शेतकऱ्याची मगाशी होती तिथं होती, काय गेली मी पाहिली नाही, पण बरी आहे. म्हणजे तर काल गणपती विसर्जन झालं. हो, आज त्याचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे थोडंसं आवकवर परिणाम झालेला आहे. काल पण आवक कमीच होती वाणी साहेब, आज पण आवक. मग आता आवक काही कमीच होईल का? हा, आता थोडं मध्ये पावसाने पण हे झाले, जुने माल बागा खराब झाल्या, विविध रोगांचा प्रादुर्भाव, व्हायरस आला, तिरंगा आहे. जुने माल जवळजवळ म्हणजे संपलेच आहेत. नवीनच आता माल टिकतात. पाऊस चालू होता. आता बाजार वाढतील, टिकतील का? काय परिस्थिती राहील मार्केटची नेमकी? आता बाजार थोडेफार वाढायला पाहिजे, का तर जुने माल संपलेत ना. नवीन मालांचं क्वालिटी चांगली असल्यामुळे बाजारभाव वाढायला पाहिजे. चला, धन्यवाद. हो, धन्यवाद. हो, नमस्कार. नमस्कार. आज 7 सप्टेंबर 2025. एक नंबरच्या प्रतवारी टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला? सुपर माल आहे 300 रुपये ते 450 रुपयापर्यंत चांगले माल विकले. व्हरायटी मेघदूत 108. त्याचबरोबर साऊ पण 350 रुपये, 450 रुपये असं विकलंय. काय आज आवक थोडीशी कमी झालेली आहे? हां, आज आवक थोडीशी कमी, म्हणजे कालचं गणपती विसर्जनामुळे आज आवक कमी आहे. बाजारभाव वाढतील का स्थिर राहतील? बाजारभाव असे स्थिर राहतील. सध्याचे स्थिर बाजारभाव म्हणजे कमी बाजारभावात शेतकऱ्याचं नुकसान होते, वाढण्याची शक्यता नाही? तसे 500 रुपये सरासरी बाजार म्हणजे आता चालतील एक असा अंदाज आहे. असे 400 ते 500. तर जुन्या बागा उरकलेल्या आहेत, जुन्या बागा, नवीन बागा बाहेर आता समजा नाशिक पट्टा झाला, तो पूर्ण पट्टा चालू झालेला आहे नवीन. नाशिक झालं, समजा इथे हिवरगाव झालं, किंवा थोड्या दिवसात पांडरोली चालू होईल. तर शेतकरी नारायणगावच्या मार्केटला पसंती देतात, काय त्याचं कारण? कसं इथून थोडंसं मुंबई जवळ असल्यामुळे इथले मुंबईचे जे व्यापारी लोकलचे ते माल थोडेसे टाईट घेतात, आणि लाल मालांना डिमांड चांगली असल्यामुळे शेतकरी पण नारायणगावला पसंती देतात मार्केटला. आणि मार्केट कमिटीचं काम पण चांगलं आहे. शेतकऱ्यांसाठी समजा लाईन लावून असेल तर जास्त आवक झाली तर थोडंसं माल बाहेरच ठेवणं, थोडे माल सोडणं, याच्यामुळे थोडेसे त्यांना बाजार पण रिजनेबल मिळतात. मंडळी, तुम्ही कुठून आले? पाथर्डी. काय नारायणगावच्या मार्केटला काय सूचना बोललो आम्ही, पण दुसरं काय नाही, एकदम ओके. आडतदारांबद्दल काय सूचना? इथले टोमॅटो विक्री केल्यानंतर तुमचे टोमॅटो खाली करताना काही दर वेगळा दिला जातो? तसं काय नाही, थोडंसं होतं, पण काय नाही, सांभाळून घेतात, काय अडचण नाही. कधी कधी शेतकरी देखील माल मोडावर चांगला लावतो, खाली खराब असतो, आणि पुन्हा मग शेतकऱ्यांची चूक होती. पण आता काय एकसारखा माल सगळं झाडाला निघत नाही ना. पण आपण मग व्यापाऱ्याच्या नावाने बोटं मोडतो ना, की बाबा व्यापाऱ्यांनी भाव ठरवला, एक खाली करताना वेगळा केला. नाही, एका टोमॅटो सारखे 100 टोमॅटो निघत नाही, त्यातून 10 टोमॅटो. बरोबर आहे, पण आपण प्रतवारी करत नाही. प्रतवारी करतो तर करतोच, थोडंफार चालूच असतं, आता होतच असतं. चूक व्यापाऱ्याची का शेतकऱ्याची? नाही, चूक व्यापाऱ्याची बी नाही, शेतकऱ्याची बी. दोघांनी समजून घ्या, दोघांनी समजून घ्या. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.